मंडळी नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आणि सध्या आपण आहोत पुणे सोलापूर हायवेवरती. आणि आज आपण चाललोय एका खूपच सुंदर पुरातन मंदिराला भेट द्यायला. हे खूपच सुंदर असं मंदिर आहे ज्याचं नाव आहे भुलेश्वर मंदिर. अगदी अजिंठा वेरूळ सोबत तुलना करावी अशी दगडी शिल्परचना जिथे आहे असं हे पुण्याजवळचं भुलेश्वर मंदिर आहे. पुढे आलोय आपण उरुळी कांचन गावाच्या पुढे. आणि पुढे यवत नावाचं गाव आहे. त्याच्या अलीकडून आपल्याला उजवीकडे काही किलोमीटर आतमध्ये गेल्यावर हे भुलेश्वर मंदिर एका मोठ्या टेकडीवर वसलेलं आहे, ज्याला भेट द्यायला आपण आज चाललोय. आणि हा पुणे सोलापूर हायवे अतिशय उत्कृष्ट आहे, खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे, वेल मेंटेन्ड आहे. आणि पुण्यापासून साधारण 1 तासाची ड्राईव्ह करून आपण या मंदिराला भेट देऊ शकतो. आणि हे जे मंदिर आहे ते भुलेश्वर डोंगर रांगेमध्ये वसलेलं आहे. मल्हारगड जो दिवे घाटाजवळ आहे, त्याचबरोबर रामदरा मंदिर आहे, त्याच टेकडीच्या रांगेमध्ये हे भुलेश्वर मंदिर देखील आहे. पुण्याजवळचं एक चांगलं ठिकाण तुम्हाला दाखवायचं असं ठरवलं. आणि आज सोमवारचा दिवस आहे, त्याच्यामुळं गर्दी वगैरे नसेलच. आणि म्हणून आपण या मंदिराला चाललोय. रविवारी शनिवारी विकेंडला गर्दी असते, लोक खूप विजिट करत असतात. रामदरा, भुलेश्वर ही मंदिरं आहेत तिकडं भुलेश्वर डोंगर रांगेमध्ये. त्याच्यानंतर एक कानिफनाथ मंदिर देखील आहे वडकी गावाजवळ, दिवे घाटाजवळच आहे ते गाव. ते आता यवत गाव आहे इथून पुढं. आणि त्या यवत गावापासून आतमध्येच भुलेश्वर मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे ते 11व्या-12व्या शतकात मध्ये निर्माण केलेलं हे मंदिर आहे. आणि तिथं एक किल्ला पण आहे, दौलत मंगळ नावाचा किल्ला पण आहे तिकडं. तर त्या किल्ल्याचे काही अवशेष आहेत. किल्ला खूप चांगल्या अवस्थेमध्ये नाही. आता आपण यवत गावाच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत. आणि समोर आपल्याला यवत गाव दिसतंय. आणि इथून आपल्याला राईटला वळायचं आहे. आता आपण हायवे पासून आतमध्ये आलेलो आहोत. हे यवत गाव आपल्याला दिसतंय. आणि इथून 7-8 किलोमीटरवरती ते मंदिर आहे, एका मोठ्या टेकडीवरती वसलेलं. रांग आहे टेकड्यांची, ज्याच्यावरून आपल्याला एक छोटासा घाट रस्ता पार करावा लागेल. तर मंडळी हाच आहे तो घाट रस्ता छोटासा. आणि घाट ऑलमोस्ट आता संपत आलेला आहे. घाट रस्त्यामध्ये ओव्हर स्पीडिंग करणं चुकीचं आहे आणि दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करणं पण चुकीचं आहे. कारण जिथे जिथे घाट असतो ना, तिथे रस्ता खूप अरुंद असतो. त्याच्यामुळे ओव्हर स्पीडिंगला आणि ओव्हरटेकिंगला स्कोप नसतो अजिबात. इथे एक हॉटेल आहे, तिथून एक कमान लागेल आपल्याला. आणि इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये.
अशा प्रकारे आपण बुलेश्वर मंदिर बघितलेलं आहे आणि इथे असणारा एक किल्ला दौलत मंगळ त्याचे देखील काही अवशेष आपण बघितलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ इथे थांबवत आहोत। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपण भेटूयात अशाच एका भन्नाट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत फिरत राहा, सुरक्षित राहा। गुड बाय, धन्यवाद।